ते ओढून ठेवलं, आता बोल काय बोल. मग मुलाला एवढंच कळतं की काय ते वडिलांचं बिनसलंय. मग तो वडिलांकडे बघत होता. त्याचे आणखी 12 वाजतात. वडील म्हणतात थांब मी दाखवतो. ती आपली आपण इच्छा पूर्ण करायला टिंग 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 टिंग. हे दुसऱ्या स्पीकरला अजिबात बघवत नाही. आई म्हणते हे आमच्या घरात असे बोल नाही का, कळलं ना, हे तुमच्या घरात चालत असेल. माझे बोल दाखवते. ती बोल काढते. 10 मिनिटांनी तुला कळतं मुलगा गायब झालेला आहे. आपण लोक काढतो. आम्ही तर शाळेत वेळा तपासताना पहिलीतून पण देवाच्या नावावर सोडून देत होती. हे आई वडिलांचे घालून दिसतं पुढे काढ. का अक्षर खराब येतं? सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. कुठली पण लहान गोष्ट मोठी नाही करते, मोठी गोष्ट लहान करतात. इंग्लिशमध्ये सांगायचं तर रिडक्शन इज ऑलवेज फाईन. तुम्ही छोटं कार्टून बघता की नाही पेपरमध्ये, ते अगोदर मोठं काढलेलं असतं, मग ते रिडक्शन होतं. इतकं बारीक कार्टून काढताच येणार नाही. भिंतीचा फायदा असा झाला, माझ्या मुलीने भिंतीवरती एवढा मोठा गोल काढला, पूर्ण हा. जेव्हा मी तिला सांगितलं की वहीत गोल काढ, तर तिला मी तर भिंतीवर एवढा मोठा काढलाय. माझी मुलगी नसताना मी सुद्धा भिंतीवरती हात साफ करून घेतले. इतका आनंद होतो ना मोठा. आज तुम्ही एक गृहपाठ लक्षात ठेवा. आज जे जे कार्यक्रमाला आलेले नाहीत त्यांच्या घरी उद्या जा, खिशात एक खडू ठेवा आणि त्यांना मला पाणी आणावं. ते पाणी आणायला गेले की त्यांच्या भिंतीवर एक मस्त गोल काढा. इतका आनंद होतो ना आपल्याला. याचे 2 फायदे. एक तर होतोच आनंद, पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात आणि म्हणाला पाणी आणा, ते देत नाही. तुम्हाला झेल प्लस सेक्युरिटी मिळते. 2 बाजूला 2 माणसं घरातली बसल्याशिवाय ते पाणीच देत नाही तुम्हाला. किती म्हणा कसा चुकलाय, चुकू दे. आधी ऐकीच्या बाजूला होता, कारण तुम्ही गेल्यानंतर घरात गोल उठतात त्यांना कळलेलं असं. आम्ही जेव्हा शाळा सुरू केली, आम्ही शनिवार रविवारची शाळा चालवायचो. खरं तर शनिवारी चालवायचो, पण आम्ही इतकी मजा करायची की मुलं घरी द्यायला तयार नसायची. मग आम्ही रविवारी पण शाळा घेतो, सकाळी 2 तास, शनिवारी 2 तास. तिकडे आम्ही सोपी आयडिया काय केली, जे तुम्हाला घरी करता येईल. आम्ही हवेमध्ये अक्षर लिहून घेतली. ए, बी, सी, डी आणि मग मुलांना लिहायला सांगितलं. मुलांचं वाटलं फालतो आपलं ते एवढा मोठा. आता हे झालं व्हर्टिकल, आपल्याला आडवं करायचंय. मग आम्ही पालकांना गृहपाठ दिला. रात्री झोपायच्या वेळी काढ्या घातल्यानंतर बेडशीटवर मुलांना अक्षर लिहायला सांगा. ए, बी आणि पालकांनी ओळखायचं. ओळखायचं म्हणण्यापेक्षा पालकांनी मुद्दाम 2-3 वेळा चुका करायच्या. कळलंच नाही, सी आहे का, मला डी वाटला. मुलांना असं वाटतं आधी म्हटल्यानं शिकवलं पाहिजे, पुन्हा सी ओळखता येत नाही. मुलं पुन्हा डी करतात. अरे मला ई वाटला, पुन्हा डी. उजळणी झाली. म्हणजे वडिलांनी असं विचार करू नये, तू आता मला शिकवणार का डी, तुझं वय काय, माझं वय काय. मुलांना एवढंच कळतं, त्याच्या नाकाला लागू नये. त्यामुळे मला कळत नाही म्हटलं तर मुलं लवकर शिकतात. मला कळतंय म्हटलं तर प्रॉब्लेम येतो. मग पालकाला गृहपाठ दिला. बेड झाल्यानंतर त्यांना उशीवरती लिहायला सांगा. आकार कमी झाला, आणखी लहान. आणि मग दुसरा गृहपाठ जो शाळेमध्ये पण आम्ही घेतो मुलांकडून आणि घरी पण, आधी अक्षर पाठीवर आणि मग अक्षर पाठीवर. वडिलांनी किंवा आईने उभं राहायचं, त्यांनी वडिलांच्या पाठीवरती अ, ब, क काढायचा आणि तो ओळखायचा. मग वडिलांनी मुलाच्या पाठीवर काढायचं. असं काय करायचं? 6 ते 7 वर्ष हे खूप डेंजरस वय आहे मुलाचं. आणि जमीन पण जर तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील, मुलाने हॉरर पिक्चर बघितला असेल, तो हॉरर फिल्म असेल कुठला काय, और वो जिनकी लाश चलने लगी वगैरे असं काहीतरी मानतो,
तर ते बघितलं तर मुलाच्या मनावरती परिणाम होतो आणि तो एक अक्षर उलट काढतो. तो आईने देऊन दिला असेल तर तू असं केलंस तर तुला मी विहिरीत टाकेन किंवा संडासात कोंडून ठेवून वगैरे काही भयानक शिक्षा सांगणारे पालक असतात. मुलाच्या मनावर परिणाम होतो. पण जर तुला मी आता उलट अक्षर म्हणजे मिरर इफेक्टचं अक्षर ओळखायचं सराव केला तर तो इफेक्ट होत नाही. आधी हवेत अक्षर लिहून घ्या, मग बेडवरती, मग उशीवरती आणि मग अक्षर पाठीवर आणि पाठीवर बाईंच्या काम सोपं झालं. आपण काय करतो, आपण वाचन पूर्व आणि लेखन पूर्व तयारी करतो. खरं म्हणजे 6 वर्षापर्यंत लिहायला द्यायचं नाही असा शासनाचा नियम आहे जगभर. 6. आपल्या सगळ्यांना पालकांना मुलांची अति काळजी असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपण लिहायला पाहिजे. तुम्हाला माहिती काही पालक असे असतात की ते हिंस्र जनावर माहिती पाणवठावर बसलेली असतात डिस्कवरीत आणि हरीण बिळीण आलं की त्याच्यात ते तुटून पडतात. तसे काही पालक मुलगा घरी कधी येतो याची वाट पाहत असतात. आला की पहिल्यांदी वही बघू, आज काय झालं, एवढंच झालं, काय झालं ते समजून घ्या ना. एवढं झालं काय कमी झालं ते बाई सांगतील ना. म्हणजे आनंदाने मुलगा घरी आला ना तर पालकांना बघवत नाही. पालक म्हणतात ग्रुपात द्या ना त्याला बघू, म्हणजे छान आहे त्याला प्लीज पैसे देतोय तर छान. तो आनंदात येते बघू ना आम्ही ग्रुपात द्यायचं की नाही. हे काय तुम्ही अभ्यास नाही दिला आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही बघू. पालकांना वाटतं सारखं मुलांनी अभ्यासाला पिसून काढा, त्रास द्या. पण पालक खुश. आपण मेंटॅलिटी बदली. इकडे पाण्याची आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला 3 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शाळेविषयी काही तक्रार असेल त्याच्याविषयी मत व्यक्त न करता लक्षात घ्या. आपण बाईने जाऊन विचारलं पाहिजे की असं असं आहे तर काय करा, तुझी शाळाच तशी आहे, तुमच्या बाईंना काय समजतं का, मी सांगतो ते अभ्यास कर. असं बोलू नका. मुलं डबल एजंट असतात. शाळेतल्या गोष्टी घरात आणि घरातल्या गोष्टी शाळेत 100%. त्याच्यामुळे मुलांना एवढंच कळतं की बाईंचं पण ऐकायचं नाही आणि पालकांचं पण ऐकायचं नाही. आपण तिसरंच काहीतरी करायचं. कारण आई सांगते आहे बाईंना काही कळत नाही आणि आईला काही कळत नाही हे मुलं साक्षात ऑलरेडी झालेलंच असतो. त्यामुळे तो तिसरंच काहीतरी करतो आणि मग आपण म्हणतो आम्ही सांगितलेलं ऐकत नाही. शाळेविषयी अभ्यासाविषयी कुठली शंका असेल बाईने जाऊन विचारायचं, मला हे कळलं नाही, तुम्ही आता काय सांगताय. दुसरा फॉर्म्युला, डू नॉट लेबल युअर चाइल्ड. मी जेव्हा लहान होतो तर माझ्या मागे किमान 40 लेबलं होती. मी चेंगतच आहे, मी अभ्यासच करत नाही, मी कविताच पाठ होत नाही, मला उशिरा सुटायला पाहिजे, मला हात मोडक्याचा आहे, मला लक्षात द्यायला नको, मला अमुकच नको आणि तमुकच नको. लक्षात घ्या, 8 वर्षापर्यंत 8 दुसरी संपेपर्यंत मुलांचा आई वडिलांवरती विश्वास असतो. त्यांना असं वाटतं आईच आपल्याला म्हणाले मूर्ख आहे तर आपण मूर्ख असणार तर मात्र देव बघू. मात्र आपण मूर्ख असल्यामुळे मूर्खासारखंच वागलं पाहिजे. कारण आईची इच्छा तर तीच आहे. आईची शापवाणी खरी होते आणि आई आणखी भरपूर म्हणते नुसता मूर्ख नाही, शिस्त मूर्ख. मुलाला सुटते यस प्रमोशन. आता आपण मस्त मूर्खासारखं आणखी वागू. ब्लड प्रेशर कोणाचं वाढलं, आईचं, मुलाचं नाही. मुलं नाही
मुलं कधीच बीपीच्या गोळ्या घेत नाहीत. आई वडिलांच्या कमी जास्ती करू शकतात. मुलांना काही प्रॉब्लेमच नाही, हार्ट ट्रबल नाही, ब्लड प्रेशर नाही, काहीच नाही, डायबिटीस नाही, हे सगळं कंट्रोल करत काम त्यांच्याकडे. तुमच्या लोक फिरत गेले की तुमचं बीपी वाढून जातं. मुलं कूल असतात. आपण आणखी ओरडतो. तिसरी मध्ये त्याला साक्षात होतो की आई वडिलांकडे लिमिटेड स्टॉक आहे. ते मूर्ख म्हटले की गाढव म्हणतात, गाढव म्हटलं की पावलट म्हणतात, पावलट म्हटलं की अमुक म्हणतात. ह्याच्या पलीकडे काही शब्द संपत्ती नाहीच आहे. माझी आई मला म्हणायची की मी ह्या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडतो, म्हणजे एवढं तरी असायचं. आता 5G टेक्नॉलॉजी आहे, 5G लवकरच 7G येईल. 5G म्हणजे इथून जातच नाही, इथूनच बाहेर. तुम्ही कितीही बोललात ना तर तो मुलगा म्हणतो बरं मग झालं, म्हणजे आधीच ऐकलंच नाही वाटतं, आताच जात नाही ना. आता गंमत काय झाली, अशी लेबल मला लावली, मग मी मोठा झालो. 20 वर्षांनी मला मुलगी झाली, मग ही लेबल मी कुणाला लावणार? बायकोला लावू शकतो नाही. देवाने मुलं दिलेलीच आहे आणि आमची उच्च परंपरा होतीच. माझी आई मला आवडत मूर्ख काढून म्हणालीच होती की आपल्या खानदानची परंपरा पुढे सुरू राहायलाच पाहिजे. मी माझ्या मुलीला म्हणाले की लक्षात ठेव, यांनी मुलं बदलत नाहीत, बिलकुल दिमाग में पक्का. गाढव म्हणण्याची इच्छा झाली तर गो 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 म्हणा. मुलगा म्हणे आता बोल आहे, नाही नाही गणपतीचं नाव घेते, अष्टविनायकाला जायचं आहे म्हणून. कुठल्याही मुलं असं वाटत नाही. आपल्याला मूर्ख म्हटल्यानंतर आले आई मला मूर्ख म्हणाली, आता मी शाळेसारख्या बघून हा दिश पुढे नेत नाही. असं काय तुम्ही मूर्ख म्हटल्यानंतर तो पुढच्या 3 गोष्टी मनात म्हणतो आणि एवढंच म्हणतो मेरा भी टाईम आहे. आता मुलं अशक्त आहेत आणि तुम्ही सशक्त. 30 वर्षानंतर तुम्ही अशक्त होणार, मुलं सशक्त होणार, तेव्हा ती लेबल ते पुन्हा बाहेर काढणार. बाबा तुम्हीच दिलेला हा पत्ता आता तुमच्या खिशात ठेवा. डू नॉट, बिलकुल. इथे कोणी हार्ट पेशंट नाही ना, नाही. आता मी जे सांगणार आहे ते ऐकलं छातीत कळ याची भीती आहे. असं मंद श्वास सुरू ठेवते. एकदा आली कळतं आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कडे घेऊन ठेवलेले असतात. आता 108 नंबर फोन केलं तर ICU मध्ये देतात. श्वास चालू सगळ्यांचा. जर मुलाने चूक केली, नीट ऐका, जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू. पुढचं काय शब्द असेल? जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू. सगळे बोलू शकतात, मला तो नसं केलं शब्द असं केलं आपल्याला. जर